वंदे मातरम. आता आम्ही कातरणी गावात आहोत आणि अनायसे इथं आलेलोच आहोत. तर इथे गॅसची गाडी आलेली. कोणत्या कंपनीची गाडी आहे? HP ची आहे, हिंदुस्तान पेट्रोलियमची. तर टाक्या आलेल्या आहेत. तर मी जनजागृती कायम करत आलेलो आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचा प्रत्येक निर्भय वीर आणि वीरांगना ह्याच्यामध्ये कायम प्रबोधन करत आलेलो आहोत. आज आम्ही तुम्हाला शिकवणार आहेत सिलेंडर कसं खरेदी करायचं. साधा दूधवाला 1 लिटर दूध ज्या वेळेला आपल्या घरी देतो त्यावेळेला त्यांनी धार टाकावी अशी आपली प्रामाणिक इच्छा असते. साधा शर्ट घेतला तर त्याच्या लेबलवर जी काही किंमत आहे त्या किमतीप्रमाणे आणि जे काही साईज लिहिली त्या साईजप्रमाणे आम्हाला शर्ट पाहिजे असतो. टमाटे घ्यायला गेलं तर आपण 1 किलो टमाटे मोजून घेतो, 1 किलो कांदा मोजून घेतो. जर आज टमाट्याचा भाव पडला आणि तुम्हाला बाजार भावामध्ये 5 रुपये किलोनी जरी टोमॅटो मिळाला तरीही तुम्ही 900 ग्रॅम टमाटे घेत नाही, 1000 ग्रॅमच घेता. तसं याचं 14 किलो 200 ग्रॅम हे वजन आजपर्यंत आपण बाप जन्मात कधीच मोजून घेतलेलं नाहीये. तुम्ही सगळ्यांनी ते मोजून घेत चला. तर त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवतोय. आता हे साहेब आहेत, हे आलेले डिलिव्हरीला, हे आपल्याला हे काटा दाखवत आहेत. पहिल्यांदा हा त्यांचा काटा आहे. हा बदल झालेला आहे. जनरली प्रत्येक गाडीमध्ये ना एकदम गावठी गंजलेले काटे असायचे, ते पण ताण काटा असतो ना तो असायचा. हा पण ताण काटाच आहे, पण हा थोडासा मॉडर्न काटा आहे. तर आता आपण तो जिवंत आहे मेलेला आहे ते सगळं क्लिअर होईल. एक सिलेंडर काढा. या सिलेंडरचं, रिकाम्या सिलेंडरचं वजन जे आहे ते 16 किलो आहे. हे प्रत्येकाचं सारखं नसतं. हे बघा इथं, बघा इथं 16 किलो 300 ग्रॅम आहे. इथं बघा 17 किलो 200 ग्रॅम आहे. तिकडे बघा 15 किलो 900 ग्रॅम आहे. इकडे बघा 16 किलो आहे. इकडे बघा 15 किलो 600 ग्रॅम आहे. कारण प्रत्येक टाकी बनताना एकेकाला किती लोखंड लागतं तर त्याप्रमाणे त्याचं वजन असतं. आणि याच्यामध्ये आपण ऍड काय करायचं, आता भारतामध्ये जम्मू काश्मीर पासून तर खाली कन्याकुमारी पर्यंत, लक्षद्वीप आणि तुमचे अरुणाचल प्रदेश, नंतर अंदमान निकोबार बेटा असू द्या, सगळीकडे ह्या टाकीमधला गॅस हा 14 किलो 200 ग्रॅम असतो. म्हणजे आता या टाकीमध्ये किती असलं पाहिजे वजन? ही पूर्ण जर टाकी उचलली तर किती म्हटलं पाहिजे? 30 किलो 200 ग्रॅम भरलं पाहिजे. कारण 16 किलोची रिकामी टाकी आणि त्यातल्या गॅसचं वजन 14 किलो 200 ग्रॅम. तर 30 किलो 200 ग्रॅम हे वजन जर निघालं तर यांचा कार्यक्रम एकदम ओके आहे. आणि जर नसेल तर मग चोरी होते आहे असं आपल्याला म्हणता येईल. घ्या हा मग याचा 00 दाखवा. हे बघा आता हा 00 बघा व्यवस्थित सगळ्यांनी. हा आता उचला. एक किलो कमी 29. आता 1 किलो 200 ग्रॅम कमी आहे. किती? 1 किलो 200 ग्रॅम. आता परत घ्या. आता मी उचलतो, तुम्ही मोजा. हा तुम्ही बघा आपल्याला किती भरायला पाहिजे आता? 29. 30 किलो 200 ग्रॅम भरलं पाहिजे. आता का बरं? 30 200 फोडल्या गेलं ते 30 200 नाही 14 तर 200 16 आहे ना. 16 आणि 14 200. हे बघा परत सांगतो, या सिलेंडरवर जो वरचा आकडा आहे पिवळ्या अक्षरातला, हा रिकाम्या लोखंडाचा गॅसच्या सिलेंडरचा वजनाचा आकडा आहे. आणि आतला जो गॅस आहे तो 14 किलो 200 ग्रॅम आहे. भारतभर कोणत्याही कंपनीचं सिलेंडर असू द्या, हिंदुस्तान पेट्रोलियम असू द्या, भारत पेट्रोलियम असू द्या, इंडेन असू द्या, कुठलाही गॅस सिलेंडर असू द्या, त्याच्यातला गॅस किती असतो? 14 200. नीट सांगा ना. 14 किलो 200 ग्रॅम. 14 किलो 200 ग्रॅम. आणि याचं रिकामं किती आहे? 16. प्रत्येकाचं वेगळं असतं. बघा याचं 16 300, याचं 17 आहे. हे अशा प्रमाणे त्याच्यामध्ये 14 किलो 200 ग्रॅम ऍड करायचं. आता हे 0 होतं. उचलं सर उन्हाचं असं त्या बाजूने हे बघा हे 0 0 करा सर. झिरो आहे सर. आला 0. हा ओके. उलटा आटवा तिकडे. बरोबर आहे का? लांब 30 700. 30 700 30 700 स्थिर होत नाही. स्टिंग आहे ना ते स्थिर होत नाही. कोण उचलू शकतं? मी होतो असं पूर्ण अशी वासर गेली पाहिजे. स्थिर दाबून धरा थोडं जागी असं दाबून पोटाला दाबून धरा. थांबा तू बाजू सर. थांबता तू बस. किती आहे? 30 किलो. हा ठीक तर आहे. 200 ग्रॅम ओके, काही ठीक प्रॉब्लेम आहे नाही. ठीक आहे ओके. 180. पण सगळ्यात पहिल्यांदा याच्यातला दोष काय आहे ते सांगतो.
ही वजन करण्याची पद्धती अजून शुद्ध आणि सुटसुटीत आणि सोपी होणं गरजेचं आहे. आणि यांना विचारलं ना आत्ता डिलिव्हऱ्या किती झाल्या गावात? 7-8 टाके गेले. 8 टाक्या गेलेल्या आहेत. 8 पैकी एकाला तरी यांनी मोजून दिली का विचारा? एकालाही नाही. दोष यांचा नाहीये, दोष आपलाय. घेत नाही. आपण कधीच मोजून घेत नाही. आता मला ऐकणारे माझ्या पक्षाचे जेवढे लोक आहे ना, कोणीच टाकी मोजून घेत नाही. माझ्यापासून सुरुवात करायला लागेल मला. माझ्याच पक्षातले लोक टाकी मोजून घेत नाही. तुम्ही मोजून घ्या. तर तुम्हाला विनंती आहे, तुमचं हे कर्तव्य आहे. तुम्ही मोजून दिलं पाहिजे. लोकांना सवय तुम्ही लावली पाहिजे. काटा सीट जर टांगला तर लोक हा. येतील ना अटकून दाखवा. हा, मग तशीच ना पद्धत. या गाडीलाच त्याची ऍडजस्टमेंट असते. काटा लावायचा, त्याला सिलेंडर लटकवायचं आणि स्थिर झालेला काटा दाखवायचा. हीच पद्धत आहे. हे असं उचलून वगैरे नाही. इथं कंबरडे मोडलेले लोकांना त्या लशी दिलेल्या आहे कोरोनाच्या, तर लोकांचे खुबे जायले. तर अशी परिस्थिती आहे. तर सगळ्यांनी ही या पद्धतीनं टाक्या मोजून घ्यायला सुरुवात करा. वंदे मातरम. आणि पावती घ्या. याची पावती घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही मोजून देत चला. वंदे मातरम. थँक्यू.